हॅलो स्टुडंट, वेलकम टू इझी मॅथ्स मराठी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व केली होती. आता पाहूया नेक्स्ट एक्सरसाइज 1.2 आणि त्यासाठी काही इम्पॉर्टंट थेरम आहे तेही आपण इथे घेणार आहोत. लेट्स सॉल्व एक्सरसाइज 1.2 ऑफ दिस चॅप्टर. क्वेश्चन नंबर 1, प्रूव्ह दॅट रूट 5 इज इरॅशनल. हे प्रूव्ह करण्यासाठी सुरुवातीला आपण कॉन्ट्राडिक्शन अजून करूयात. Let us assume that the contrary, that root 5 is rational. त्यांनी काय प्रूव्ह करायला सांगितलं, इरॅशनल आहे म्हणून आपण कॉन्ट्ररी अजून केलं की रूट 5 इज रॅशनल. That means root 5 can be written in the form of a by b, where a and b are co-primes. ए आणि बी चे कॉमन फॅक्टर काय राहणार आहे, फक्त 1. ओके, दॅट मीन्स को-प्राइम. नेक्स्ट, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर आपल्याला काय भेटेल, या वरच्या इक्वेशनला जर आपण सॉल्व केलं स्क्वेअर करून तर आपल्याला भेटेल रूट 5 स्क्वेअर इज इक्वल टू ए बाय बी स्क्वेअर. याला सॉल्व करू. रूट 5 चा स्क्वेअर काय येतो, 5 इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. ह्याला सॉल्व करूयात. काय येईल, जर बी ला इकडे गेल्यावर हा डिवाइड मध्ये इकडे गेला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 5b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर भेटली इक्वेशन. ह्याला इक्वेशन नंबर 1 आपण देऊयात म्हणजे आपल्याला सोपं जाईल पुढे. आता समजा 5 मी इकडे घेतला तर ए स्क्वेअरच्या डिवाइड मध्ये 5 जाईल. दॅट मीन्स 5 इज ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. हेअर ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. तर आपण थेरम पाहिली होती की ए स्क्वेअर जर डिव्हिजिबल असेल 5 ने तर ए सुद्धा डिव्हिजिबल असतं 5 ने. अँड therefore a is also divisible by 5. ओके, ह्या स्टेटमेंटला आपण सेकंड नंबर देऊया. आता लेट a is equal to 5c. a is divisible by 5. ओके, तर a is equal to 5 into c घेतलाय. c काय आहे, c is any integer where c is integer. ओके, तर आपण हे कावर घेतले, a डिव्हिजिबल आहे 5 च्या म्हणून आपण a is equal to 5c घेतले. पुट दिस व्हॅल्यू, आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली. ही आपण कुठे ठेवणार आहे, a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये. पुट a is equal to 5c in equation 1. Therefore, ठीक आहे, इक्वेशन 1 काय आहे, 5b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. इथे आपण ही ए ची व्हॅल्यू ह्यावरती ठेवूयात. काय येईल, 5b स्क्वेअर इज इक्वल टू ए चा स्क्वेअर आहे म्हणजे 5c चा स्क्वेअर. 5c चा स्क्वेअर काय होईल, 5c स्क्वेअर. 5b स्क्वेअर इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25, c चा स्क्वेअर c स्क्वेअर. ह्याला जर आपण सॉल्व केलं तर काय भेटेल, 5 आणि 25 कट होतील. 5 कडे गेल्यावर 25 च्या डिवाइड मध्ये जाईल. 5 5 25. b स्क्वेअर इज इक्वल टू 5c स्क्वेअर. b स्क्वेअर इज इक्वल टू 5c स्क्वेअर. ठीक आहे, तर 5 जर इथे आपण इकडे घेतला तर b स्क्वेअरच्या डिवाइड मध्ये जाईल. सो 5b स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. हेअर b square is divisible by which number, 5. b square divisible by 5. Therefore
B is also divisible by 5. या स्टेटमेंटला सुद्धा आपण नंबर देऊया. स्टेटमेंट नंबर 3. स्टेटमेंट नंबर 1, 2 आणि 3 मध्ये पहा तुम्ही. स्टेटमेंट 2 काय म्हणते? A इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. आणि स्टेटमेंट नंबर 3 काय सांगते? B इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे A आणि B ह्या दोन्हीही नंबरचे कॉमन फॅक्टर आपल्याला कोणते मिळाले? 5. ठीक आहे, ते आपण पुढे लिहूया. Therefore, by 2 and 3, A and B having common factor 5. ठीक आहे, ए आणि बी चे कोणतं कॉमन फॅक्टर भेटला? 5. पण आपण अजून काय केलं होतं? ए आणि बी हे को प्राइम आहे. को प्राइम म्हणजे त्याचे कॉमन फॅक्टर कोणता राहणार? फक्त 1. 1 हाच नंबर कॉमन फॅक्टर राहील. आपल्याला काय भेटलं? कॉमन फॅक्टर 5. ठीक आहे, सो दिस contradiction arises ड्यू टू, कशामुळे झालं बरं कॉन्ट्रडिक्शन? आवर इनकरेक्ट assumption. ठीक है, therefore √5 is rational. ओके, हेन्स प्रूव्ह. खूप सोपा असा या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. फक्त आपल्याला दिलेलं जे प्रूफ करायचं आहे त्यातल्या सुरुवातीला फर्स्ट स्टेप आहे कॉन्ट्रडिक्शन अजून करायचं. त्यानंतर व्हॅल्यू काढायच्या आणि त्या पुट करायच्या पहिल्या इक्वेशन मध्ये. आपल्याला सुरुवातीला भेटेल की ए आणि बी हे को प्राइम आहे, आपण अजून करणार. आणि बट ए आणि प्राइमचे कॉमन फॅक्टर अदर दॅन 1 आपल्याला भेटतील. सो लास्टली कॉन्ट्रडिक्शन हे चुकीचे ठरेल. त्यामुळे √5 इज irrational number. Okay, that's why √5 is irrational number, hence proved. Let's solve the next question. Question number 2. Prove that 3 plus 2 √5 is irrational number. खूप सोपा असा प्रश्न आहे. यासाठी सुद्धा परत आपल्याला कॉन्ट्रडिक्शन अजून करायचं आहे. दॅट 3 plus √5 इज रॅशनल नंबर. हे कॉन्ट्रडिक्शन आपण अजून केलंय. पुढे सॉल्व करूया. इक्वेशन घेऊयात. इक्वेशन काय आहे? सॉरी, नंबर काय आहे? 3 plus 2 √5 इज इक्वल टू ए बाय बी घेऊयात. कारण का 3 plus 2 √5 हा आपण रॅशनल नंबर आहे असा अजून केलाय. रॅशनल नंबर हा पी बाय क्यूच्या फॉर्म लिहिता येतो. इथं आपण ए बाय बी घेतलाय. वेअर ए अँड बी आर को प्राइम. ठीक आहे, पुढे हे इक्वेशन थोडंसं आपण सॉल्व करूया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. 2 √5 इथेच ठेवूयात. 3 हा प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर कशामध्ये जाईल? साईड बदलली की साईन चेंज होतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. साईड चेंज देन साईन चेंज. +3 आहे इथे, तिकडे गेलं काय होईल? -3. ए बाय बी ॲज इट इज राहील. तर प्लस तिकडे गेल्या काय होईल? -3. ठीक आहे, तर ह्याला आपण सॉल्व करूया. 2 √5 इज इक्वल टू 3च्या डिवाइड में काय नाही म्हणजे 1 असतं. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल? a × 1 a मायनस 3 × b 3b डिवायडेड बाय b × 1 b a मायनस 3b डिवायडेड बाय b. तर यातला 2 इकडे घेऊयात. फक्त √5 हा लेफ्ट साईडला राहायला पाहिजे. असं करूयात. √5 इज इक्वल टू a मायनस 3b डिवायडेड बाय b. हे मल्टिप्लाय मध्ये आहे तर 2 इकडे गेल्या कशामध्ये जाईल? डिवाइड मध्ये जाईल. 2b. इक्वेशन तुम्ही पाहू शकता काय भेटले आपल्याला ते. √5 इज इक्वल टू a मायनस 3b डिवायडेड बाय 2b. आता a आणि b हे कोणते आहेत? इंटिजर्स. ओके, सिन्स
A and B are integers. Therefore, A आणि B हे दोन्ही इंटिजर्स आहे. Therefore, A minus 3B divided by 2B ही पूर्ण टर्म हे काय होईल सांगा बरं. हा रॅशनल नंबर तयार झालेला आहे, कारण की न्यूमरेटर मध्ये पण इंटिजर्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा इंटिजर्स आहे. तर P by Q चा फॉर्म त्याला आपण काय म्हणतो, दिस इज रॅशनल नंबर. सो A minus 3B divided by 2B is rational number. But पण √5 हे रॅशनल, ही टर्म तर आपल्याला रॅशनल नंबर मिळाली, पण √5 हा रॅशनल आहे का, नाही. याआधी पण आपण प्रूफ केलं आहे की √5 इज अ इरॅशनल नंबर. बट √5 इज irrational number. This contradiction is arises कशामुळे तयार झाले हे, ड्यू टू our wrong assumption. Therefore, शेवटी काय प्रूफ झालंय, जो नंबर आहे 3 plus 2√5 is irrational. ठीक आहे. A minus 3B divided by 2B हा पूर्ण नंबर आपल्याला कोणता भेटलाय, रॅशनल नंबर भेटलाय. राईट साइड रॅशनल आहे, पण लेफ्ट साइड ही रॅशनल आहे का, दिस इज इरॅशनल. तर इरॅशनल इज नॉट इक्वल टू रॅशनल. इरॅशनल रॅशनल नंबर हे सारखे असतात का, नाही. तर हा रॅशनल भेटलाय, तर √5 हा इरॅशनल आहे. त्यामुळे हे जे भेटले आपल्याला ते चुकीचं आहे. दिस इज बिकॉज ऑफ दिस कॉन्ट्रडिक्शन. सो लास्टली वी कॅन से दॅट 3 plus √5 is irrational number, hence proved. Let's solve next question. Question number 3. Prove that the following are irrationals. काही नंबर्स दिलेले आहेत ते इरॅशनल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथे परत let us assume contradiction that 1 by √2 is rational number. Let us assume that 1 by √2 is rational. Therefore, the 1 by √2 ला आपण A by B च्या फॉर्म लिहू शकतो. 1 by √2 is equal to A divided by B, where A and B are co-primes. ठीक है. 1 by √2 is equal to A by B, where A and B are co-prime. या थोडंसं आपण सॉल्व करूयात. आपल्याला भेटेल B जे इकडे गेलं तर काय होईल, B इज इक्वल टू √2 हे मल्टिप्लाय मध्ये जाईल √2A. ठीक आहे. परत B डिवाइड बाय A जिकडे गेलं ते डिवाइड मध्ये जाईल इज इक्वल टू √2. तर इथे माहित आहे आपल्याला B आणि A हे काय आहे, इंटिजर्स. B इंटिजर आहे, A सुद्धा इंटिजर आहे. म्हणजे B डिवाइडेड बाय A हा नंबर कोणता होईल, rational number. But √2 is irrational and rational number is not equal to irrational number. So this is contradiction. परत लिहूयात आपण. Since A and B are integers, therefore B by A is a rational number. ठीक है. बट √2 इज इरॅशनल नंबर. हे आपल्याला माहितच आहे. Also irrational number is not equal to rational number. Irrational and rational number एकमेकांसारखे असतात का, नाही. They are different.
Therefore, this contradiction arises due to our wrong assumption. Therefore, 1 by root 2 is irrational number. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड. कळालं? तर यामध्ये आपण सुरुवातीला कॉन्ट्राडिक्शन घेतलं, नंतर प्रूफ केलं की इरॅशनल नंबर इज नॉट इक्वल टू रॅशनल नंबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लेट्स सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. 7√5. आपल्याला प्रूफ करायचे 7√5 इज अ इरॅशनल नंबर. आन्सर, लेट अस अज्युम दॅट, कॉन्ट्री अज्युम करायची आहे आपल्याला. अज्युम दॅट 7√5 is rational. सेम स्टेप आहे आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण जसं सॉल्व केलं त्या सेम स्टेप आहे सगळ्या. देअरफॉर 7 into √5 ला आपण a by b च्या फॉर्म लिहू शकतो, वेअर a and b are co-prime. ओके, नेक्स्ट. यातून आपल्याला 7 जर आपण इकडे नेला तर काय होईल? 7 हा इथे मल्टिप्लायमध्ये आहे, तर इकडे गेल्यावर 7 बीच्या एच्या डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे बीच्या मल्टिप्लायमध्ये. तर √5 इज इक्वल टू a डिवायडेड बाय 7b. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे ती √5ची. तिथे पहा तुम्ही, a हा एक इंटिजर आहे आणि b सुद्धा एक इंटिजर आहे, तर a by 7b is an rational number. बट √5 हा कसा आहे? इरॅशनल. तर रॅशनल इज इक्वल टू इरॅशनल होऊ शकते काय? इरॅशनल इज नॉट इक्वल टू रॅशनल नंबर. Here a and b are integers. Therefore, a divided by 7b is which number? Rational number. But √5 हा कोणता नंबर आहे? बट √5 इज इरॅशनल नंबर. And irrational is not equal to rational number. Therefore, this contradiction arises due to our wrong assumption that काय आपण assumption घेतलं होतं? 7√5 is rational number. रॅशनल, हे आपलं रॉंग assumption झाले. Therefore, 7 into √5 is irrational. Hence proved. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. नेक्स्ट आहे 6 plus √2. आन्सर, लेट अज्युम दॅट 6 plus √2 is rational. Therefore, 6 plus √2 is equal to a by b, where
ए अँड बी आर को प्राईम. ठीक आहे. परत आता ह्या संख्येला आपण थोडंसं सॉल्व करूयात. इथे 6 हा 6च्या इथे कोणतं साईन आहे म्हणजे प्लसमध्ये आहे, तर 6 हा इकडे गेल्यावर कोणतं साईन चेंज होईल, 6 मायनसमध्ये जाईल. तर काय होईल, √2 इथे ॲज डेट ठेवला आहे ए डिवायडेड बाय बी. 6 हा प्लसमध्ये इकडे गेल्यावर मायनस होऊन जाईल, -6. ओके. आता 6च्या डिवाइडमध्ये काही नाही म्हणजे 1 असतं. तर परत थोडं सॉल्व करूयात इझी होण्यासाठी. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर काय होतं, ए -6b डिवायडेड बाय बी. ओके. इथे तुम्ही पहा, हा आहे इरॅशनल नंबर आणि हा आहे रॅशनल नंबर. दे आर नॉट इक्वल, दे कांट बी इक्वल. सो पुढे आपण सांगणार आहोत ए अँड बी, बट ए अँड बी बोथ आर integers. Therefore, a minus 6b divided by b हा नंबर जो भेटला आहे तो कसा आहे, इज रॅशनल नंबर, रॅशनल, बट √2 इज irrational. This contradiction is arises due to our wrong assumption. झाला आन्सर. Therefore, this contradiction arises due to our wrong assumption that, काय आपण अज्युम केलं होतं, assumption that 6 plus √2 is rational number. Therefore, 6 plus √2 हा कोणता झाला, is irrational. ठीक आहे. हेन्स प्रूव्ड. तर आपण या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2 कंप्लीट केलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. त्यातील महत्त्वाचे थेरम्स, एक्सरसाइज इथे घेऊयात आपण. तर स्टुडंट, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर पॉलिनॉमियल हा स्टार्ट करणार आहोत. त्यातील बेसिक थेरम, एक्सरसाइज सर्व काही इथे घेणार आहोत. तर ते सर्व शिकण्यासाठी, न्यू प्रॉब्लेम विथ सोल्युशन्स पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आय होप तुम्हाला आजचे एक्सरसाइज, प्रॉब्लेम समजले असतील. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ॲट लास्ट मी तुम्हाला एक सांगेन की मॅथ इज व्हेरी इझी, फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.